दरम्यान अजित पवारांनी आता कसपटे कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे, फोनवरून संवाद साधला आहे। वैष्णवीच्या लग्नामध्ये अजित पवार उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली होती। अनेक राजकीय नेत्यांना बोलावलं जातं, मात्र यांच्याशी माझा काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती। मात्र आता कसपटे कुटुंबियांशी अजित पवारांनी फोनवरून संपर्क केला आहे। 16 तारखेला तिने आत्महत्या केल्यानंतर जवळपास आठवडाभराने अजित पवारांनी कसपटेंशी संपर्क साधलाय। दरम्यान आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याशी फोन लाईनवरून जोडले गेले। सागर, काय अधिक अपडेट? यांनी कसपटे कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आणि त्या पाठव्याला सोडणार नाही। जेव्हा मला माहिती कळली त्यानुसार मी पोलिसांना आदेश दिलेले आहेत आणि त्याला अटक केली जाईल असा शब्द अजित पवारांनी या कसपटे कुटुंबियांना दिलेला आहे आणि लवकरात लवकर पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांना सांगून केली जाईल। या सर्व प्रकरणाची माहिती अजित पवार यांनी घेतलेली आहे आणि पुढील कारवाई पोलिसांना करण्यासाठी सांगितलेली आहे। जो कोणी असेल आरोपी त्याला सोडणार नाही आणि या प्रकरणाच्या शेवटच्या मुळापर्यंत तपास केला जाईल असाही शब्द अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांना दिला आहे। त्यानंतर अजून काय बोलणं झालं आहे? अजित पवारांनी या प्रकरणाची चौकशी केली, कसपट्यांना विचारलं की लग्नाच्या वेळेस तुम्ही जी गाडी दिलेली होती ती त्यांनी मागितली होती की तुम्ही दिली होती, तेव्हा कसपट्यांनी सांगितले की मुलीच्या प्रेमाखातर मी दिली होती। मात्र कसपट्यांनी सांगितले की त्यांनी नक्कीच सागर, तुम्ही असेच सोबत राहा। आपण पाहू शकतोय की अजित पवारांनी त्यांना आता त्यांचं सांत्वन केलेलं आहे।